आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नमस्कार, मी रुचिता। ॲग्रोमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आपण आजच्या ॲग्रो शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत। आज आपण तूर, बेदाणा, बाजरी, काकडी आणि चिकू बाजाराची माहिती घेणार आहोत। राज्यातील बाजारात काकडीची आवक कमी आहे, तर काकडीला उठाव चांगला आहे। त्यामुळे काकडीचे दर मागील 3 आठवड्यांमध्ये काहीसे सुधारलेत। पावसामुळे अनेक भागात काकडीचं उत्पादन कमी झालं। सध्या राज्यातील बाजारात 2000 ते 2200 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय। राज्यातील बहुतांश बाजारांमध्ये काकडीची आवक 50 क्विंटलपेक्षा कमी आहे, तर पुणे, मुंबई आणि नागपूर बाजारातील आवक काहीशी अधिक आहे। या बाजारांमध्ये दर पातळीही अधिक आहे। बाजारातील काकडीची आवक आणखी काही आठवडे कमीच राहू शकते, त्यामुळे दरही टिकून राहतील असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत। बाजारात सध्या चिकूची आवक खूपच कमी झाली आहे। राज्यातील सर्वच बाजारांमध्ये चिकूची आवक 50 क्विंटलपेक्षाही कमी आहे। मुंबई बाजारात आज सर्वाधिक 50 क्विंटलची आवक झाली होती। इतर बाजारांमधील आवक यापेक्षाही कमी आहे, तर चिकूला उठावही मर्यादित आहे। कमी आवक चांगला उठाव यामुळे चिकूला बाजारात सध्या 2500 ते 3000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय। मुंबई बाजारात सर्वाधिक 4000 ते 4500 रुपये दर मिळतोय। पुणे बाजारात 3000च्या दरम्यान भाव मिळतोय। चिकूची बाजारातील आवक आणखी काही आठवडे कमीच राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे दरही तेजीतच राहतील असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत। देशात यंदा बेदाण्याचं उत्पादन कमी झालं, त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीपासूनच बेदाणा दर गेल्या वर्षीपेक्षा अधिक आहेत। बेदाण्याला यंदा मागणीही चांगली आहे, याचाही आधार दराला मिळाला। सध्या राज्यातील मोठ्या बाजारांमध्ये बेदाणा 250 ते 350 रुपये प्रति किलोने विकला जातोय, तर शेतकऱ्यांना मिळणारा दर 220 ते 270 रुपयांच्या दरम्यान आहे। सध्या बेदाण्याला सणांची मागणी येतेय, त्यामुळे उठावही चांगला मिळतोय। बेदाण्याची मागणी पुढील काही महिने चांगली राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे बेदाण्याचे दरही टिकून राहतील असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासकांनी व्यक्त केलाय। देशातील बाजारात मागील काही महिन्यांपासून बाजरीचे दर स्थिर आहेत। बाजरीचं उत्पादन चालू वर्षी तीनही हंगामात वाढल्याचं एकूण अंदाजावरून दिसतंय, त्यामुळे बाजारातील बाजरीची आवक चांगली आहे। बाजरीला सध्या बाजारात सरासरी 2400 ते 2700 रुपयांच्या दरम्यान गुणवत्तेनुसार दर मिळतात। बाजरीची बाजारातील आवक कमी आहे। बाजरीला उठावही चांगला आहे। पुढील 2 महिन्यात खरीपातील बाजरीची बाजारात आवक सुरू होईल, त्यामुळे पुरवठा पुन्हा वाढणार आहे। परिणामी बाजरीचे दर खरीपातील आवक सुरू होईपर्यंत स्थिर दिसू शकतात असा अंदाज व्यापारी आणि जाणकारांनी व्यक्त केलाय। देशातील बाजारात सध्या तुरीला हमी भावापेक्षा किमान 1000 रुपये कमी दर मिळतोय। बाजारातील तुरीची आवक कमी आहे, मात्र तूर बाजारावर विक्रमी आयातीचा दबाव आहे। गेल्या वर्षभर देशात विक्रमी तूर आयात झाली। या आयातामुळे देशातील साठा चांगला आहे। सध्या बाजारातील आवक कमी असून तुरीचे दर 6200 ते 6700 रुपयांच्या दरम्यान आहेत। या पुढील काळात तुरीची आवक आणखी कमी होणार आहे। मागणी चांगली आहे, त्यामुळे सध्याच्या पातळीवरून दरात सुधारणा होऊ शकते, मात्र फार मोठ्या तेजीची शक्यता कमीच आहे असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय। दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो, त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका।